लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. JCB वाल्याने अंगावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबवली नाही. थांब म्हटलं तर हा JCB वाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर मुरुम माफियांनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नायब तहसीलदारांना थेट चालत्या JCBला लटकवत नेल्याचा प्रकार घडलाय. कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरामध्ये 5 मे रोजी मध्यरात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी महसूल पथकासह घटनास्थळी धाड टाकली होती. यावेळी कारवाई दरम्यान JCB चालकानं वाहन न थांबवता थेट पळ काढण्याचा प्रयत्न केलाय. धक्कादायक बाब म्हणजे नायब तहसीलदार निकाळजे यांना चालत्या JCBला लटकवत तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत फरफटत नेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या प्रकारात त्यांना दुखापत करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे वाहन दिसताच आरोपी JCB सोडून पसार झालाय. दरम्यान कुही पोलिसांनी या प्रकरणी JCB चालक मयूर थोटे याला बुधवारी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत नेमकं काय घडलं ऐकूयात नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे काय सांगतायत. दिनांक 5/5/2026 म्हणजे काल संध्याकाळी 10:30 वाजता आम्हाला बोरी नाईक येथे अवैधपणे मुरुम माती उत्खनन होत आहे अशी खबर मिळाली होती. त्यानुसार आम्ही ग्राममहसूल अधिकारी कोतवाल आणि मी अशी आमची पूर्ण टीम बोरी नाईक येथे पोहोचलो. मौक्यावर पोहोचल्यानंतर तिथे 2 ट्रॅक्टर माती मुरुमने भरलेले ते सापडले आणि मौक्यावर उत्खननाच्या ठिकाणी गेल्यानंतर JCB होता. JCBच्या जवळ जाऊन आम्ही तहसीलकडून आलेलो आहे आणि चौकशी करायची. JCB बंद कर म्हटलं, पण ते न करता JCBवाल्यांनी डायरेक्ट JCB पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्या ह्याच्यामध्ये मग मी JCBवर चढलो आणि चढून त्याला थांबवण्यासाठी सांगितलं, परंतु ते काही त्याने ऐकलं नाही आणि तिथून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर त्यांनी मला तसंच मी JCBला लटकलेल्या अवस्थेत असताना त्यांनी 3 ते 4 किलोमीटर JCB पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना मग रस्त्यामध्ये उजव्याकडच्या साईडला जे पण झाडं आहेत, काटेरी झाडं आहेत, त्याच्यावर मला त्याने घालण्याचा प्रयत्न केला आणि असं चालवत मला पाडण्याचा प्रयत्न केला. पण मग शेवटी आमची टीमचे पण पाठलाग करत होते आणि पुढून मग पोलीस स्टेशनची गाडी ज्यावेळेस फिरतीवर होती, ती गाडी ज्यावेळेस बघितली त्यावेळेस तो थांबला आणि थांबल्यानंतर तो तिथून पळून गेला. मग या दरम्यान ते जे काटेरी झाडं होती त्यांनी माझे शर्ट वगैरे थोडंसं खराब झालं आणि शेवटच्या क्षणी एक झाड होतं त्याला तो आपटण्याचा प्रयत्न करत होता. मी उडी मारली, त्याच्यामुळे मी खाली पडलो. मला जास्त इजा नाही झाली, पण हाताला थोडंसं इथं जखम झाली आणि मुकामार लागलेला आहे. बाकी मी सुस्थितीत आहे. अवैध उत्खनन माफियांची वाढती दादागिरी पुन्हा एकदा समोर आली असून महसूल अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नागपूर. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.